ज्याच्या हाती ससा तोच पारधी असा जो प्रकार आहे, त्याच प्रकारानं हे राहुल नार्वेकरनी हा जो निकाल लावला तो एकतर्फी निकाल लावला. तो एकतर्फी निकाल जे केंद्रीय पार्टी आहे त्या पार्टीच्या दबावाखाली येऊन स्वतः केलेले पाप लपवण्यासाठी त्यांनी जो निकाल दिला तो महाराष्ट्रद्रोही, कलंकित, फडतूस निकाल दिला असं मी माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो. बाकी उद्धव साहेबांचं काम एक नंबर होतं. जर कोरोना आला नसता तर असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत दुसरा झालाच नसता, हे मी छाती ठोकून सांगत तुम्हाला. बाकी तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे तुम्ही नक्कीच व्हिडिओला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. राम राम शेतकरी भावांनो, बहिणींनो, मी तुमचा मित्र, बंधू, सखा नाना, गावठी नाना, गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. भावांनो, बहिणींनो, असं राहतं जिथं खायला कुरण भेटतं का तिथं बरेच लांडगे जमा झालेले राहते. कारण कुरणात काही शेळ्या येते, सशी येते, कोण येते, जनावरं येते. समजा लांडग्याची जो खाणं आहे तो त्याच्यात येत राहतो, म्हणून तिथं बरेच लांडगे जमा झालेले राहते. आणि ज्या ठिकाणी लय लांडगे जमा होते का, ध्यानात घ्या तुम्ही, ज्या ठिकाणी लय लांडगे जमा झाले का मग ते स्वतःच एक कळप तयार करतात. आणि स्वतःचा कळप केल्यानंतर ते स्वतःच काहीतरी तयार करायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे याचा आणि राजकारणात घडलेल्या लांडग्यांच्या कळपाचा आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या कळपाचा काही संबंध नाही बरं का. म्हणजे मी काय कोणाला लांडगा म्हणत नाही आणि कोणाला काही म्हणत नाही. तर विषय असा आहे भावांनो, बहिणींनो, राजकारण हे आता सध्या गजकरण झालेलं आहे. आता त्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान आले महाराष्ट्रात आणि ते काय म्हणले का बाबा महाराष्ट्रात घराणेशाही चालू आहे. महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात म्हणा आहे घराणेशाही. पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की जर डॉक्टरचं पोरग डॉक्टर होऊ शकतं, मास्तरचं पोरग मास्तर होऊ शकतं, तर शेतकऱ्याचं पोरग शेतकरी होऊ शकतं, तर राजकारण्याचं पोरग राजकारणी का होऊ शकत नाही? म्हणजे मी राजकारण्याच्या स्पष्ट विरोधातला माणूस आहे बरं का. पण मी तुम्हाला एक माझं उदाहरण सांगितलं फक्त. आणि मला दुसरं असं म्हणायचंय का शेतकऱ्याचं पोरग मिलिटरीत जातं, शेतकऱ्याचं पोरग पोलीस होतं, शेतकऱ्याचं पोरग देशाच्या सीमेवर जाऊ शकतं, मग राजकारण्याचं पोरग देशाच्या सीमेवर का जाऊ शकत नाही? हा एक त्याला पॉइंट आहे. पण आपण हा पॉइंट थोडा बाजूला ठेवू. महत्त्वाचा विषय काय चालू आहे की घराणेशाही. मग घराणेशाही नेमकं कुठं नाही आहे? प्रत्येक ठिकाणी घराणेशाही चालू आहे का नाही? मग जर तुम्ही घराणेशाहीवर बोलता तर मग तुम्ही एका गोष्टीचा विचार केला का शिवसेना कोणाची? तर ठाकरेंची. घराणेशाही आहे ना. शिवसेनेत काय आहे? घराणेशाही. मग शिवसेना कोणाची? ठाकरेंची. मग ती शिवसेना तुम्ही राहुल नार्वेकर मार्फत तुम्ही शिंदे गटाला कसं काय दिली? इथून पुढे असंच होईल ना हो. मग कोणीही आता समजा उदाहरणार्थ एखादा पक्ष आहे, आता भाजप आहे, भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे, त्या पक्षातले जर नितीन साहेब गडकरी फुटले आणि त्यांनी 550 100 खासदार घेऊन ते जर बाजूला गेले तर ते पक्षावर दावा करू शकतात का? ह्या पण गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? मग आता जसं ते म्हणतात की उद्धव साहेब कायम घरात बसून होते, तसं जर नितीन गडकरी साहेब जर म्हणले का आमचे नेते हे कायम दुसऱ्याच देशात पळत आहेत, असं म्हणून चालन का? नाही चालणार ना. आपल्याला काय कोणाला नावं नाही ठेवायचं. जे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक मताचा मनाचा प्रश्न आहे, आपल्याला तो आपल्या डोक्याबाहेर पण आहे. पण अन्याय दिसला का उभं राहायचं, हे तत्वच डोक्यात ठेवायचं. अन्याय नकोच, कोणताच अन्याय नको, कोणावरच नको. बरोबर आहे की नाही? आता शिवसेना, मला मागचा अख्खा आठवडा अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांचा 4च अक्षराभोवती फिरला आणि ते 4 अक्षर म्हणजे शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे.
विचार करा तुम्ही भावांनो बहिणींनो, दिल्लीवरून नेते येतात, बाहेरच्या राज्यातून नेते येतात महाराष्ट्रात. दिल्लीवरून आलेले नेते, बाहेरच्या राज्यातून आलेले नेते, ज्यांचा पक्ष बहुमतात आहे, असे लोक महाराष्ट्रात आल्यानंतर ज्या माणसाकडं स्वतःचा पक्ष नाही राहिला, ज्या माणसाकडं पक्षाचं नाव नाही राहिलं, ज्या माणसाकडं पक्षाचं चिन्ह नाही राहिलं, ज्या माणसाचे सगळ्यात जास्त आमदार फुटून दुसऱ्या पक्षात निघून गेले, तरीही बाहेरून आलेले लोक फक्त उद्धव साहेबांनाच का टार्गेट करतात? कारण त्यांना माहिती आहे का हाच एक माणूस असा आहे का तो महाराष्ट्रात आपल्या विरोधात एकदम भक्कमपणे उभा राहू शकतो, आणि त्याचं जे भक्कमपणा आहे तो तोडण्यासाठी हे बाहेरून आलेले लोक फक्त उद्धव साहेबांना टार्गेट करतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? यांना दुसरा माणूस सापडतो का कोणी? आणि जो केंद्रातला पक्ष आहे का, त्या पक्षाचं धोरणच एक आहे की जे प्रादेशिक पक्ष आहे का ते संपवायचे. त्यांच्या डोक्यात फक्त तेवढाच एक डोक्यात खटकाच तेवढा आहे, प्रादेशिक पक्ष संपवायचे आणि स्वतः राज्य करायचं. माझं त्या केंद्रातल्या पक्षाला एक स्पष्ट शब्दात असं म्हणणं आहे का बाबा तुम्ही प्रादेशिक पक्ष संपवा, काही करा, पण निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, शिक्का मारून. बरोबर आहे की नाही? EVM वर निवडणुका घ्या आणि होऊन जाऊ द्या काय व्हायचं असेल ते 2024च्या निवडणुकीत. खरं आहे का खोटं आहे? तुम्हाला माहिती आहे ना, हबा 2013-14 साली ज्यावेळेस देशात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, त्यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा मोदी साहेबांना मतदान केलं होतं. कशाकरता केलं होतं? तर काहीतरी शेतकऱ्याचा फायदा होईल, सर्वसामान्याचा काहीतरी फायदा होईल. पण आता तुम्हाला मोदी साहेबांनी काय काय फायदे केले हे तुम्हाला मी एक 2-3च ओळीत सांगतो बरं का. 2013 साली DAPची गोणी 470 रुपयाला होती. तुम्ही जर शेतकरी असले तर तुम्हाला DAPची गोणी कळन. 2013 साली DAPची गोणी 470 रुपयाला होती, ती आता 1760 रुपयाला झाली. 2013 साली महाधन म्हणजे रासायनिक खताच्या किमती कमीत कमी तिपटीनं वाढल्या. 400-450 रुपयाला मिळणारा गॅस 1150-1200 रुपयापर्यंत गेला. GST आला, नोटबंदी झाली, म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KYC सिस्टीम आली. शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात घातक अशी KYC सिस्टीम आली. KYC करा नाही तर मरा, एवढं एकच धोरण सध्या फक्त राबवलं जातं. हे त्याला लिंक करा, ते त्याला लिंक करा, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा, पॅन कार्ड बँकेला लिंक करा, बँक मोबाईल नंबरला लिंक करा, फक्त लिंक करा. आता तर काय, गायांच्या कानाचा बिलला त्याला आधार कार्ड लिंक करा तरच तुम्हाला 5 रुपयाचं अनुदान भेटणार. म्हणजे हे नेमकं काय चालू आहे? आम्ही पण हिंदूच आहे ना, आम्ही पण हिंदूच आहे आणि आम्ही हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर मोदी साहेबांना मतदान केलं होतं 2013ला. आम्हाला वाटलं होतं ना की काँग्रेस समजा हिंदुत्ववादी नाही आहे बुवा आणि आम्ही हिंदुत्ववादी आहेत, मग आम्हाला केंद्रात राज्यात हिंदुत्ववादीच सरकार पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना मतदान केलं. पण आमच्या मतदानाचा काहीच फायदा नाही झाला, आम्हाला काहीच नाही, गाजर भेटलं फक्त. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो स्पष्ट. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांनी कर्जमाफी केली होती, 1.5 लाख रुपये कर्ज माफ. तिथून पुढं ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांनी वरचे पैसे भरायचे आणि सरसकट कर्जमाफी घ्यायची. बरोबर आहे का नाही? आता ती किती जणांपर्यंत पोहोचली ह्याचं आपल्याला पुढं बोलायचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनी कर्जमाफी राबवली. तर तुमच्यापर्यंत कोणती कर्जमाफी भेटली, उद्धव साहेबांची का देवेंद्र फडणवीस साहेबांची? तुम्ही सांगा. आम्हाला तर फक्त उद्धव साहेबांचीच कर्जमाफी भेटली, बाकीची कर्जमाफी आमच्यापर्यंत आलीच नाही. माझ्या सख्या चुलत्यांनी
1.5 लाख रुपये 2 लाख रुपये त्यांच्याकडे कर्ज होतं, तर त्यांनी वरचे 50,000 रुपये भरले. म्हणजे 1.5 लाख माफ होऊन वरचे 50 भरून त्यांना लगेच 2 लाखाची कर्जमाफी होऊन जाईन. पण शपथ घेऊन सांगतो त्यांचं अजूनही कर्जमाफी झालेली नाही. 1.5 लाखाचे तसेच व्याज चालू आहे त्याला. वरून यांचे जे 50 भरून घेतले होते का ते बी व्याजात गेलेत. मग ही कोणती कर्जमाफी झाली? पण उद्धव साहेबांची कर्जमाफी कंप्लीट झाली ना. तुमचं लाखाना 2 कोटीनं कर्ज असू द्या, पण तुमचं 1.5 लाख रुपये कर्ज माफ करणार म्हणजे करणार. हे उद्धव साहेबांचं धोरण होतं. त्यांना शेतकऱ्यांसाठी लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, कारण कोरोना आला होता. नाहीतर मी तुम्हाला सांगतो गॅरंटेड महाराष्ट्रात असा एकही मुख्यमंत्री झाला नाही की जो शेतकऱ्यासाठी एवढं काम करीन तेवढं काम उद्धव साहेबांनी केलं असतं. हे मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो. बाकी तुम्हाला काय वाटतं आणि मला काय शिवसेनेचा पुळका नाही, बरोबर आहे की नाही? भावांनो बहिणींनो, मला शिवसेनेचा पुळका आलेला आहे असं तुम्ही अजिबात समजू नका. मला त्या शिवसेनेचं काहीच देणं घेणं नाही आहे. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर उद्धव साहेब ठाकरे पहिल्या 3 महिन्यात शेतकऱ्यासाठी कर्जमाफी करू शकतात आणि ती कर्जमाफी फडणवीस साहेबांच्या कर्जमाफीपेक्षा 100 पटींना चांगली होऊ शकते, ती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. त्यांच्या कर्जमाफी तत्वतः निकष लावून कर्जमाफी होती. ती माझ्या चुलत्याला सख्या आजही भेटलेली नाहीये. तरीही सांगतो मी तुम्हाला, उद्धव साहेबांची कर्जमाफी 1 नंबर होती. तर जर त्यांना कोरोना आला नसता तर त्या आणि कोरोना आल्या असल्यामुळं जर साहेबांचे काम बंद झाले नसते तर शेतकऱ्यांसाठी 1 नंबर काम उद्धव साहेबांनी केलं असतं. ही सत्य परिस्थिती. बाकी राजकारणाच्या ठिकाणी आहे, टीकाच्या ठिकाणी आहे. पण उद्धव साहेबांचं काम 1च नंबर होतं, बरोबर आहे की नाही? आता काय झालं? आता निकाल लावला. अरे काय निकाल लावला तुम्ही? काय निकाल कोणता आहे तुमचा? ज्याच्या हाती ससा तोच पारधी असा जो प्रकार आहे, त्याच प्रकारानं हे राहुल नार्वेकरनी हा जो निकाल लावला तो एकतर्फी निकाल लावला. तो एकतर्फी निकाल जे केंद्रीय पार्टी आहे त्या पार्टीच्या दबावाखाली येऊन स्वतः केलेले पाप लपवण्यासाठी त्यांनी जो निकाल दिला तो महाराष्ट्रद्रोही, कलंकित, फडतूस निकाल दिला असं मी माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो. बाकी उद्धव साहेबांचं काम 1 नंबर होतं. जर कोरोना आला नसता तर असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत दुसरा झालाच नसता, हे मी छाती ठोकून सांगत तुम्हाला. बाकी तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे तुम्ही नक्कीच व्हिडिओला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो, बरोबर आहे की नाही? काय निकाल काय दिला? अरे वा निकाल. असा निकाल. अरे निकाल देताना लहान पोरांचे जरी भांडणं झाले ना शाळेत, लहान पोरांचे, तर गुरुजी काय करतो, त्यांना दोघांना जवळ घेतो, बसवितो. भाऊ यानं काय केलं तुला? मग तो सांगतो त्यानं असं केलं, त्यानं माझी पेन्शिल चोरली, त्यानं माझी पाठी फोडली, बरोबर? मग ह्यो त्याला विचारितो, तो याला कमून मारलं भाऊ, यानं काय केलं तर तुला? मग तो सांगन त्याची पेन्शिल माझ्या पिशीत आली होती, मग असं झालं तसं झालं. मग मास्तरला कळतं का चूक कोणाची आहे. मग मास्तर निपक्षपातीपणा करीत ज्याची चूक आहे त्याला 2 छड्या देतो, ज्याची चूक नाहीये त्याला चॉकलेट देतो, बरोबर आहे की नाही? पण इथं तसं काही नाहीच आहे. इथं राहुल नार्वेकर साहेब म्हणजे एकदम योग्य मास्तर आहे. आणि असा मास्तर आहे का जो मला तर वाटतं पैसे वाटून आमदार झालेला माणूस आहे, बरोबर आहे ना? पैसे वाटून आमदार झालेला राहुल नार्वेकर साहेबासारखा आमदार असला आणि जो सरकारचा जन्मच मुळात खोक्यातून झालेला आहे. आलं का तुमच्या ध्यानात? ज्या सरकारचा जन्म खोक्यातून झाला, खोका, ज्या सरकारला माहित आहे खोका, तिथं पाळलेले त्यांनी नार्वेकर साहेब सारखा बोका.
बरोबर आहे ना? हां, म्हणजे ते काहीतरी आहे ना, ते चित भी मेरी और पट भी मेरी. म्हणजे तुम्ही विचार करा, नाराज कोणालाच करायचं नाही, न्याय तर द्यायचा, नाराज तर कोणालाच करायचं नाही. म्हणजे शिवसेनेचं पद मान्य नाही, घटना मान्य नाही, मग शिवसेनेचे आमदार पात्र कसं काय झाली? बरं, झाले तर झाले. उद्धव साहेब पक्षप्रमुख पद मान्य नाही, बरं नाही आहे, मग त्यांची AB फॉर्मवर सही कोणाची होती? उद्धव साहेबांची. ती कसं काय मान्य झाली? उद्धव साहेब जर घटनात्मक दृष्टीनं जर पक्षप्रमुख नाही आहेत तुमच्या हिशोबानं, मग AB फॉर्मवर त्यांची सही चालली कस काय? पॉइंट आहे ना. मग हाच पॉइंट माझ्यासारख्या शेतकऱ्याला कळतो, फाटक्या कपड्यातल्या शेतकऱ्याला कळतो, तर तुमच्यासारख्या खादीच्या कपड्याला का कळत नाही? म्हणजे आता असं आहे, उद्या नार्वेकर साहेब जरी ज्या पक्षात आहेत त्या पक्षातून जर ते फुटले काही आमदार घेऊन, तर ते पक्षावर दावा करू शकतात आणि पक्षही त्यांना मिळू शकतो. म्हणजे मला तर स्पष्ट शब्दात असं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कायदा आहे का, त्या कायद्याचा हा सपशेल अपमान झालेला आहे. बाबासाहेबांचा अपमान म्हणजेच हा काल परवाचा निकाल त्यांच्या कायद्याचा, असं तुम्हाला स्पष्ट वाटतं बुवा? काय बरं, निकाल महाराष्ट्रात मराठी माणसं राहतील, सगळेच इंग्रजाच्या पोटची नाही आहे महाराष्ट्रात. मग तुम्ही निकाल मराठीत वाचून दाखवायचा होता, तो इंग्लिशमध्ये वाचायची गरज नव्हती. म्हणजे तुम्हाला इंग्रजी येतं हे दाखवण्यासाठी तर तुम्ही नाही इंग्रजीमधून निकाल वाचला. अहो, तुम्ही श्वास सुद्धा घ्याय ना, अरे बंदच व्हाय ना तुम्ही. तुम्ही नेमकं काय वाचित होते तुम्हाला तरी कळत होतं का? आम्हाला तर घंट्या कळलं नाही. बरोबर आहे की नाही? काय निकाल, एक बाजूचा विजय होणार आणि एका बाजूचा पराजय होणार, हे 100% खरं आहे. बरोबर आहे की नाही? इथं दोन्ही बाजूंचा विजय झाला, आमदार दोन्ही पात्र झाली, फक्त पक्ष शिंदेला देऊन टाकला. कोणत्या कारणानं? पक्ष घटना मान्य नाही. मग AB फॉर्मवरच्या सह्या कोणाच्या होत्या? अरे काय लाजा सोडलेले निकाल दिले तुम्ही. अरे ग्रामीण भागातले लोक हसू राहिले तुम्हाला, नार्वेकर. सत्तेत बसलेले लोक हो, एकनाथ शिंदे साहेब, अहो लोक हसायला लागले तुम्हाला. आता लोक तुम्हाला येड्यात काढायला लागले. आता लोक म्हणते काय पैसा आहे माणूस काही करीन. आता काल परवा तर कोणतरी ते एक चॅनलला पाहिलं मी, ते म्हणे बो का त्यांनी का शिंदे साहेबांनी का म्हणे 50-50 कोटीची ऑफर आधी दिली, नाही ऐकलं तर जेलमेंट टाकीन, नाही तर माय संग चला. अरे काय चाललंय भाऊ? तेव्हा भावांनो बहिणींनो, सत्याचा कधी पण विजय होत असतो. बरोबर आहे की नाही? सत्याचा विजय होतो आणि होणार. थोडा उशिरा होईल पण 100% होणार. आणि उद्धव साहेब, बरेच जण काय म्हणले माहिती आहे का उद्धव साहेबांनी का मुख्यमंत्री व्हायला नको होतं. अरे ती त्या टायमाची जी परिस्थिती होती, उद्धव साहेबांनी काँग्रेससोबत जायला नको होतं. अरे तुम्ही जर ह्याच भाजपवाल्यांनी जर उद्धव साहेबांना योग्य आणि लायकीनुसार वागणूक जर दिली असती ना 2 निवडणुकीत, तर हे कशाला दुसरीकडे गेली असती? बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही काय म्हणले का आम्ही आमचा फोटो लावूनच हे निवडून आले होते. अरे मग आधीच्या निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या जीवावरती 63 आमदार निवडून आणले होते, स्वतःचाच फोटो लावला होता, बाळासाहेबांचा लावला होता, आणले होते की नाही 63 आमदार निवडून. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण त्यांनी स्वतःच्या जीवावरती निवडून आणले होते लोक, आणले का नाही? त्यांची ताकद आहेच ना. मुंबई आणि शिवसेना अतूट नातं आहे, ते तुटलं नाही, तुटणार नाही. बाळासाहेब होते तेव्हा नाही, आता नाही, इथून पुढं नाही. मराठी माणूस, शिवसेना, मुंबई फिक्स. बरोबर आहे की नाही? तेव्हा
तुम्ही जर त्यांना त्यांच्या याच्यानुसार पदानुसार जर वागणूक दिली असती ना तर ते तुमच्याकडून फुटलेच नसते, असं माझं वैयक्तिक मत आहे. मुळात भाजप हे शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्रात वाढलं. बाळासाहेब जर नसते ना तर महाराष्ट्रात भाजप आलंच नसतं, वाढलंच नसतं. माहिती आहे का तुम्हाला? भाजप म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब एक नंबर माणूस, प्रमोद महाजन एक नंबर माणूस, ह्या लोकांनी महाराष्ट्रात भाजप वाढवलं. नितीन गडकरी साहेब, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मला तसे राजकारणी लोक अजिबात आवडत नाही. मला जसं जेवढ्या प्रमाणात उद्धव साहेब ठाकरे आवडतात, राजसाहेब ठाकरे आवडतात, तेवढ्याच प्रमाणात मला नितीन गडकरी साहेब आवडतात. एक नंबर माणूस, भाजपमध्ये एक नंबर माणूस असेल तर नितीन गडकरी साहेब. बाकीचे सगळे कपटी लोक भरलेले तिथं, ज्यांना शेतकऱ्याचं घेणं देणं नाही. पण नितीन गडकरी साहेब म्हणजे राजा माणूस. बाकीच्या पक्षातले कोणतेच लोक मला आवडत नाही. विलासराव देशमुख आवडायचे काँग्रेसमधली, राष्ट्रवादीतली मला माणसंच आवडत नाहीत. अजितदादा तर अजिबात नाही आवडत. हे माझं वैयक्तिक मत आहे. तडकाफडकी निर्णय घ्यायला अजितदादासारखा माणूस नाही मग. पण त्यांचं ज्या पद्धतीनं राजकारण चालतं, इकडून फुटून तिकडं, तिकडून फुटून इकडं, ते मला अजिबात आवडत नाही. पहाटेचा शपथविधी काय, आपली संस्कृतीच नाही. धरणात मुतायची भाषा केली त्यांनी. आता त्यांचा बोलण्याचा प्रकार वेगळा होता, लोकांनी वेगळं उचलून धरलं, तो भाग वेगळा. पण म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि परत म्हणायचं नाही खाली कमेंटमध्ये, कोणतरी भुकायचं नाही, नाही तुला काय करायचं, आमच्या नेत्याबद्दल बोलला. अरे माझ लोकशाही आहे, मी नाही तरी मतदानातून दाखवूनच देणार आहे. 2024च्या निवडणुकीत मतदान मी ठरवणार आहे ना, माझं मतदान मी कोणाला करायचं मी ठरवणार आहे. आणि मी तर तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो भाऊ, आपले जेवढे भाऊ बहिणी हा व्हिडिओ पाहू राहिले का, त्यांनी सगळ्यांनी आहे का, जर बॅलेट पेपरवरच निवडणुका होत असल्या ना तरच मतदान करा, नाही तर अजिबात मतदान करू नका. त्या EVM वर मतदानच करू नका. तुम्ही कोणाला मतदान केलं ना तर ते भाजपलाच जातं, तेव्हा तुम्ही त्यांना अजिबात मतदान करू नका. हे माझं शेतकऱ्यासाठी सगळ्यात वाईट सरकार असेल तर भाजप सरकार, वैयक्तिक मत आहे माझं. बाकी तुमची मर्जी. तर जाऊ द्या, आपल्याला काय लय खोलात नाही घुसायचं, दररोजच बोलायचं आहे त्या विषयावर. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय महाराष्ट्र.